नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जलसंपदा विभाग त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क भरती यासाठी चालू घडामोडी 2023 यामधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे केंद्रीय योजना। आता योजना या टॉपिकवर आतापर्यंत TCS आणि IBPS कंपनीने प्रत्येक परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये एकूण आपण 10 योजना बघणार आहोत आणि या योजनेवर आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात आणि कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला चालू घडामोडीचे या नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार। पहिला प्रश्न बघू। प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? म्हणजे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त कोणती योजना? याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं, ही आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। याच दिवशी बघितलं तर विश्वकर्मा यांची सुद्धा जयंती होती आणि या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय? तर आपल्या देशामधील जे 18 असे व्यवसाय आहे, या व्यवसायामधील जे कारागीर आहे, या कारागिरांचे उत्पन्नामध्ये वाढ होणे आणि त्याचबरोबर जी सेवा आहे, सेवाचा दर्जा सुधारणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न दिलेला आहे, राज्यांना प्रोत्साहन देऊन रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? प्रश्न दिलेला आहे, रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, PM प्रणाम। लक्षात ठेवा, PM प्रणाम। पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न दिलेला आहे, मेरा बिल मेरा अधिकार या योजनेचे खालीलपैकी उद्दिष्ट काय आहे? बघा, मेरा बिल मेरा अभियान म्हणजे अधिकार या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, जे GST आहे, GST वरचे जे बिल आहे हे बिल अपलोड करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे, 2022 आणि 23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सर्वाधिक लाभार्थ्यांच्या बाबतीत आघाडीचे राज्य कोणते? म्हणजे सर्वात जास्त हे जे जनधन योजनेचे जे म्हणून आपण खाते आहे हे उघडण्यासाठी प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? त्याचं उत्तर ते पहिलं आहे बिहार, दुसरं आहे उत्तर प्रदेश आणि तिसरं आहे तामिळनाडू। म्हणजे हे तिन्ही पण राज्य लक्षात ठेवा जनधन योजनेसाठी। पुढचा प्रश्न दिलेला आहे, पोषण अभियान रिकामी जागा वर्ष बालकांमधील कमी उंचीचे प्रमाण, कुपोषण आणि रक्तक्षय कमी करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। म्हणजे बघा, पोषण अभियान आहे याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? कमी उंचीचे प्रमाण, त्याचबरोबर कुपोषण आणि रक्तक्षय कमी करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। पण आपल्याला विचारलेलं आहे हे वर्ष विचारलं, म्हणजे मुलांचं वयोगट किती असायला पाहिजे? ते याचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1, 0 ते 6 वर्षापर्यंतचे जे पण बालक आहे यासाठी हे पोषण अभियान सुरू करण्यात आले। पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 जुलै 2023 रोजी आपल्या मन की बात या योजनेत म्हणजे मन की बात या रेडिओ संबोधनात खालीलपैकी कोणत्या मोहिमेची घोषणा केली? म्हणजे बघा, जे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात हे जे एक रेडिओवरचं का असते संबोधन असते, यामध्ये कोणत्या योजनेची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4, मेरी माटी मेरा देश। या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय? तर आपल्या देशासाठी ज्यांनी प्राण अर्पण केलेले आहे यांच्यासाठी बघितलं तर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हे का म्हटलं आपल्याला अभियान सुरू करण्यात आलेलं आहे। आणि हे अभियान बघितलं तर 1 ते 30 ऑगस्ट 2023 या दरम्यानमध्ये हे का म्हणतो आपण हा मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न घेऊ। पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रसार व्हावा, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्था तसेच लोकसहभाग यांचे योगदान प्राप्त होण्यासाठी केंद्र सरकारने खालीलपैकी हा उपक्रम राबवून शिक्षण प्रसारणाची धोरणे स्वीकारली। लक्षात राहू देऊ की शिक्षणाचा प्रचार व्हावा यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्था आणि लोकसहभाग यांचं योगदान प्राप्त होण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 4, विद्यांजली। लक्षात ठेवा, विद्यांजली हे योजना काय केलेली आहे किंवा उपक्रम सुरू केलेला आहे।
पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती यांनी 13 सप्टेंबर 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा खालीलपैकी कोणत्या अभियानाचा शुभारंभ केला? बघा मुलांनो, राष्ट्रपती यांनी 13 सप्टेंबर 2023 रोजी कोणत्या योजनेचा म्हटलेला आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर आयुष्यमान भारत योजना, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार, याचं उत्तर असणार आयुष्यमान भारत योजना. पुढचा प्रश्न दिलेला आहे, आदर्श ग्राम योजना अंतर्गत ग्रामीण भागातील सर्वाधिक विकास घडवून आणणे आणि 2024च्या अखेरीस देशातील जवळपास किती गावे या योजनेत आणणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे? लक्षात राहू द्या, संसद ग्राम योजना यासाठी किती, याचं उत्तर इथे बघितलं तर एकूण किती म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर इथे 5000, किती बघितलं तर 5000 या गावांचा समावेश होणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, बघा, भारतातील फार्मटेक क्षेत्राचा खर्च आधारित स्पर्धात्मकतेपासून नवकल्पना आधारित वाढीकडे रूपांतरित करणे हे खालीलपैकी कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर हे PRP म्हणजे प्रिप, PRIP हे या योजनेचं नाव आहे. पण लक्षात राहू द्या, फार्माटेक क्षेत्रातील खर्च आधारित स्पर्धात्मकतेपासून नवकल्पना आधारित वाढीकडे आपलं रूपांतर करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. ही एक महत्त्वाची योजना आहे, थोडंसं लक्ष राहू द्या. हे कोण बघितले 10 प्रश्न, असेच प्रश्न आता आपण येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.